तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे महर्षी संदीपानी आश्रम मध्ये. आता इथे आज जाऊन बघूया काय काय आहे काय काय नाही. तिकडे हत्ती दाखवाय गेलो. हत्ती कसला आहे एंट्री केली. चप्पल होने खोलेगा तो बाहर गर्दी आहे इथं. आता ते आमचे सांगणारे एक जण आहेत, त्यांनी आम्हाला सांगणाऱ्या सगळी माहिती दिली. 2 मिनिट थांबा, त्यांनी इथे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. तर आपण आता इथं आलेलं आहेत आणि इथं 6000 वर्षापूर्वीचं शिवलिंग आहे. पूर्ण काहीतरी सांगत आहे ते. आता बघू दे आपण कसं काय ते बघूयात आपण. 6000 वर्षापूर्वीच आहे. पूर्वीचं शिवलिंग आहे इथं, हे बघू शकता. 6000 वर्षापूर्वीचं आहे असं हे सांगत आहे तिथलं. आणि आश्रम मोठं आहे, चांगलं आहे, प्रसिद्ध आहे वाटतं. खूप गर्दी आहे इथे. कुठं जायचं आपल्याला? ही सगळी आमची टीम आहे फिरणारी. हा आमचा प्रतीक, आमचा जिगरी मित्र आहे. हे असं काय आहे आश्रम, हे कुठलं मंदिर आहे बघू आता आपण. आणि हे बघू शकता तुम्ही, इथं सगळी माहिती लिहिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पोस्ट करून वाचू शकता. आणि इथं बघा, भाऊ नंदी आहे का? होय, नंदी आहे ही. मग नंदीचा चेहरा कसा झालाय? ही सांगते ते आहे का आधी? ये जो पेड़ दिख रही है आपको, हाँ क्या है वो? ऊपर से पूरा हरा है, हाँ, ये नीचे से पूरा सूखा मिलेगा आपको। नीचे से पूरा सूखा है और ऊपर से पूरा हरा है. जर मंदिरातलं ते झाड आहे ते वरून पूर्ण म्हणजे असं हिरवं आहे आणि आतून वाळलेलं आहे पूर्ण, त्यांचं असं म्हणणं आहे. आता आपण जाऊन बघूया कसं आहे ते. श्रीकृष्ण काय करतो तिथं? भगवान श्रीकृष्ण जे होते ते इथं खाली अभ्यास करत होते किंवा त्यांचं काहीतरी इथं होतं खाली. आता आपण बघूयात. हे बघा, हे आहे झाड, हे पूर्ण आतून असं सुकलेलं आहे आणि वरून ते टवटवीत आहे, ताजं तावानं, त्याला पानं वगैरे सगळं आहे. काहीतरी युनिक चीज आपल्याला बघायला मिळालेली आहे या ठिकाणी. आपल्याला घेऊन जात आहेत 14 विद्या दाखवण्यासाठी. तर आता जाऊन बघूयात 14 विद्या कशा आहेत, काय आहे ते. भैया अभी हम कहाँ जा रहे हैं? अभी 14 विद्या के पास. तो गाइज आता आपण जाऊया तिथे आणि बघूया कसं आहे काय नाही तिथे सगळा विषय. अब देखते हैं 14 विद्या, जिसके बाद आपको हरिओम के दर्शन कराएंगे खड़े नंदी जी के. ठीक है, ठीक है, चलो जा रहे अभी हम 14 मंदिर के विद्या के दर्शन करने. ये देखो ऐसा कुछ तो है यहाँ पे. इलाका तो बहुत बढ़िया है. मंदिर बघू शकता, सगळं आतमध्ये हे आहे, आमदार आहे, पण सगळं हे विद्या काय ते सगळं लिहिलेलं आहे. 14 विद्या आहे तिथे या ठिकाणी. तर 14 विद्याचं तुम्हाला दाखवतोय मी. धर्मशास्त्र, निरुक्त, ज्योतिष, म्हणजे जे ऑल विद्या 14 विद्या जे आहेत ते या ठिकाणी आहेत. हे बघा, व्याकरण आहे, धंदशास्त्र आहे, शिक्षा आहे. हे बघू शकता 14 विद्याचं इथं सगळं दिलेलं आहे, जे काही त्यांचं. चला आता आपलं हे बघून झालेलं आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट स्पॉटला, कोणता आहे काय ते बघूया. झाडं बिडं भारी आहेत, पण इथं वातावरण एकदम बघू शकता तुम्ही. कोण नवीन असेल तर चॅनल लवकरात लवकर आपलं सबस्क्राईब करून घ्या. आपला भैया पुढे थांबलेला आहे आपल्याला दाखवणारा.
तर आता बघू आता नेक्स्ट पॉईंट कोणता दाखवतात आपल्याला ते. भैया अभी क्या दिखाओगे? खड़े मंदिर देखो, ये प्राचीन मंदिर ऐसा है पूरे भारत का। यहाँ पे आपको खड़े नंदी जी देखने को मिलेंगे। हाँ, हर जगह बैठे हुए मिलेंगे, यहाँ पे खड़े हुए देखने को मिलेंगे। एक ही मंदिर होगा भारत में. पूरे भारत में वर्ल्ड का एक ही मंदिर है। आपल्या भारतातलं एकमेव असं मंदिर आहे की जिथे नंदी महाराज उभे आहेत. बाकी ठिकाणी पूर्ण बसलेले असतात, पण हे आपल्या भारतातलं असं एकच मंदिर आहे की जिथे नंदी महाराज उभे आहेत. इथं बघू शकता तुम्ही, हे आहेत नंदी महाराज उभे आपले. काय तर युनिक बघायला भेटलं आपल्याला. मधले सगळं आपण फिरून झालेलं आहे. आता आपण जाणार आहे दुसऱ्या जागेवर. भैया अभी हम किधर जा रहे? मंगलनाथ मंदिर चलेंगे, नो घर में से मंगल करेंगे जन्म स्थान। ये पूरे विश्व में एक ही मंदिर। मंगलनाथ मंदिर में जा रहे हम. त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्ण अख्ख्या विश्वातलं एकच मंदिर आहे असं. तर चला, मी तर खूप इंटरेस्टेड आहे तिथे जाण्यासाठी. बघूया आपण आता पुढे. लाल चीज का दान चढ़ता है भाई। सावन महीने में अंदर जाओगे, गर्भगिरी में दर्शन करके आओगे। अजून महागट नाही येतेच आहे. आम्ही दोघ जण पुढे आलेलो आहो. आता आमची गँग महागट नाही यायला लागली आहे. मग तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट. आली का? आली बघा इकडे. चला आपण इथून जाऊया पुढं. नेक्स्ट जे काय त्याला आपण बघूयात.